अभिजिन अकॅडमी आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, शिक्षक भरतीसाठी आवश्यक बाब ते म्हणजे विद्यार्थी पट नोंदणी असेल, पट पडताळणी असेल, त्याचप्रमाणे शिक्षकांचे समायोजन असेल, त्याचप्रमाणे मित्रांनो जी बिंदू नमावले सर्व बाबी या शिक्षक भरतीसाठी आवश्यक आहेत. मित्रांनो, शिक्षक भरतीच्या पूर्व काम आहेत. मित्रांनो, याचा एक भाग म्हणून विद्यार्थी पट पडताळणी बाब राज्यामध्ये राबवण्यात येत आहे. याची बातमी आज दैनिक वास्तवमध्ये प्रकाशित झाली आहे. तर काय बातमी सविस्तर पाहूया. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पाहूया बातमी सविस्तर. तर मित्रांनो, यामध्ये सर्वप्रथम पाहत असताना मित्रांनो बातमी आहे राज्यातील शाळांची एकाच वेळी पट पडताळणी होणार आहे. मित्रांनो, विद्यार्थ्यांची उपस्थितीचा संपूर्ण आढावा घेऊन प्रणालीमध्ये होणार नोंद. तर मित्रांनो, जे काही राज्यातील एकूण शाळा आहेत तर या सर्व शाळांची अनुदानित असेल, खाजगी विना अनुदानित असतील, त्याचप्रमाणे जे काही जिल्हा परिषद आहे, महानगरपालिका, नगरपालिका या सर्व शाळांची या ठिकाणी विद्यार्थी पट पडताळणी होणार आहे. ही महत्त्वाची बाब आहे, कारण यावरून आपल्याला शिक्षक भरतीचा अंदाज येत आहे. मित्रांनो, राज्यामध्ये एकूण विद्यार्थी किती आहेत आणि या विद्यार्थ्यामागे विद्यार्थी शिक्षक प्रमाण किती आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण पूर्वीचं प्रमाण होतं 30:1. तर मित्रांनो 30 विद्यार्थी आणि या ठिकाणी 1 शिक्षक असायचा. मात्र आता या ठिकाणी पट पडताळणी केल्यानंतर पुढील ध्येयनिश्चिती शिक्षक भरतीसाठी आवश्यक बाब असणार आहे. मित्रांनो, इकडे मराठी शाळा बंद पडताना दिसत आहेत आणि या ठिकाणी विद्यार्थी संख्या कमी होत असताना त्यासाठी सध्या विद्यार्थ्यांची पट पडताळणी प्रक्रिया राबवून विद्यार्थी आणि शिक्षकांचे प्रमाण ठरवण्याची ही महत्त्वाची बाब असणार आहे. मित्रांनो, यामध्ये एकूण विद्यार्थी संख्या किती, त्यावरून शिक्षकांची संख्या किती आणि शिक्षक भरती करायची किती हे नक्की आकडा आपल्या यावरून कळणार आहे. तर यामध्ये महत्त्वाचे असणार आहे. मित्रांनो, बातमी आहेत या ठिकाणी आढावा घेऊन प्रणालीमध्ये होणार नोंद. तर यामध्ये पट पडताळणीची प्रक्रिया एकाच वेळी पूर्ण करण्यासाठी 9वी व 11वीच्या परीक्षांचाही एकाच दिवशी आयोजन करण्याच्या सूचना या ठिकाणी आहेत. त्याचप्रमाणे शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, खाजगी अनुदानित शाळातील विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचणी या ठिकाणी घेण्यात येण्याची बाब आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, इयत्ता 2री ते 8वीच्या वर्गाची पट पडताळणी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे आयोजित केलेल्या पॅट परीक्षेच्या दिवशी होणार आहे. मित्रांनो, ही बाब समजते आहे. मित्रांनो, 11 एप्रिल ते 15 एप्रिल आणि 22 एप्रिल रोजी शिक्षण विभागाचे पथक शाळांना भेट देणार आहे. मित्रांनो, ही पण महत्त्वाची बाब आहे. 11 एप्रिल, 15 एप्रिल आणि 22 एप्रिल या ठिकाणी जे काही राज्यातील शिक्षण विभाग आहे तर या शिक्षण विभागाचे पथक शाळांना भेटी देणार आहे, विद्यार्थ्यांची पट पडताळणी करणार आहे. एकूण विद्यार्थी किती आहे याचा संपूर्ण लेखाजोखा आढावा या ठिकाणी घेतला जाणार आहे. मित्रांनो, ही पण महत्त्वाची बाब असणार आहे. तर मित्रांनो, यामध्ये अजून एक पुढील बाब आहे ते म्हणजे 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती ग्राह्य या ठिकाणी धरली जाणार आहे. ही पण महत्त्वाची बाब आहे. मित्रांनो, या ठिकाणी महत्त्वाची अशी ही बातमी असणार आहे. मित्रांनो, राज्यातील एकूण विद्यार्थी, शाळा, शिक्षक भरती या सर्व बाबी एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. यामध्ये सर्वच विद्यार्थ्यांसाठी आता नियतकालिके महत्त्वाची मूल्यांकन चाचणी ही पण महत्त्वाची आहे, ही पण होणार आहे. त्याचप्रमाणे परिपत्रकाद्वारे दिलेल्या सूचनांनुसार 2री ते 8वीच्या वर्गाची घटक चाचणी, त्याचप्रमाणे पडताळणी ही होणार असल्याची कळते आपल्या. मित्रांनो, पुढे आहे बातमी आहे पुणे राज्यातील शाळांची नियतकालिका मूल्यांकन चाचणी दरम्यान पट पडताळणी करण्यात येणार आहे. त्यानुसार 11 एप्रिल, 15 एप्रिल आणि 22 एप्रिल या दिवशी शिक्षण विभागाचे पथक शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांची उपस्थिती आढावा घेऊन त्यांची प्रणालीमध्ये मित्रांनो या ठिकाणी भेटी देऊन त्यांची प्रणालीमध्ये नोंद घेतली जाणार आहे. तसेच 9वी आणि 11वीच्या परीक्षार्थी यांची दिवशी आयोजन करण्यानुसार सूचना देण्यात आलेल्या आहेत. दरम्यान व अनुषंगाने दैनिक लोकसत्ता असे सविस्तर वृत्त डिजिटल आवृत्तीमध्ये प्रकाशित केलं आहे. मित्रांनो, या ठिकाणी राज्यातील महत्त्वाची बाब आहे. राज्यातील ज्या काही शाळा आहेत तर या शाळांमधील विद्यार्थ्यांची एकूण नोंद किती आहे ही सर्व पथकाद्वारे केली जाणार आहे. शिक्षण विभागाने यासाठी पथके तयार केली आहेत. प्रत्येक जिल्हा वाईज ही पथक भेट देणार आहे, शाळांना भेटी देणार आहे आणि शाळाच्या विद्यार्थ्यांची या ठिकाणी पट पडताळणी करून नोंद घेणार आहे. एकूण पटसंख्या किती आहे, इयत्ता, पटसंख्या आणि त्याप्रमाणे शिक्षकांचे रेशो हे सर्व बाबी या ठिकाणी आपल्याला कळणार आहे. ही महत्त्वाची बातमी आहे. संपूर्ण आढावा घेऊन याची आकडेवारी लवकरच प्रसिद्धी होणार आहे. ही पण महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, यावर आपल्याला
पुढील ध्येयधोरणे निश्चित करत आहेत की ही पडताळणी करून शिक्षकांचे प्रमाण आणि शिक्षक भरतीसाठी आवश्यक शिक्षक किती द्यायचे हे सुद्धा आपल्याला लवकरच लवकर कळणार आहे. त्यासाठी आपल्या अपडेट्स हे पवित्र पोर्टल आणि शिक्षक भरतीसाठी अपडेट्स आपले महत्त्वाचे आहेत. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवीन अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. तर मित्रांनो, ही होती छोटीशी अपडेट. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.